आता बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरात अनधिकृत बांधकामावरून सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा तणावपूर्ण शांतता आहे। परिसर सील केला गेलाय। संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटवल्यावर सुप्रीम कोर्टाने कारवाईला स्थगिती दिली आहे। 21 एप्रिलला पुढची सुनावणी असणार आहे। तर इथल्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। पाहूयात। नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळाच्या वादावरून आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिकच्या या सगळ्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते। काल पहाटेपासून महापालिकेने जे अनधिकृत धार्मिक स्थळ होतं त्यावर तोडक कारवाई सुरू केलेली होती, पाडकाम सुरू केलेलं होतं आणि दुपारपर्यंत संपूर्ण जे अतिक्रमित बांधकाम आहे ते पूर्णपणे हटवण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतर देखील या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच या परिसरामध्ये येणारे रस्ते जे आहे ते सलग दुसऱ्या दिवशी देखील सील करण्यात आलेले आहे। बॅरिकेटिंग लावून पूर्णपणे वाहतुकीला बंद करण्यात आलेले आहे आणि नागरिकांना देखील या ठिकाणाहून प्रवेश दिला जात नाही आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।